या लेक्चर मध्ये आपण हार्वर्ड स्पेन्सरचा सेंद्रिय सिद्धांत या ठिकाणी पाहणार आहोत. हा आपल्या दुसऱ्या युनिट मधला तिसरा विचारवंत आहे. त्याच्या अगोदर आपण ऑगस्ट कॉम्टचे 2 सिद्धांत आणि एमिल डर्किमचे 2 सिद्धांत पाहिलेत. एकंदर 4 सिद्धांत झाले आपले. हा 5वा सिद्धांत या ठिकाणी बघणार आहोत. तर हार्वर्ड स्पेन्सर हा इंग्लंडचा समाजशास्त्रज्ञ. त्याचा जन्म 1820 मध्ये डर्बी या शहरामध्ये झाला आणि त्यांचा महत्वाचं असं योगदान आहे समाजशास्त्राच्या विकासामध्ये. त्यांचे वेगवेगळे विचार आहेत, परंतु आपल्या सिलेबस मध्ये त्यांचे 2च सिद्धांत आहेत. त्यात एक बघणार आहोत आपण समाजाचा सेंद्रिय सिद्धांत. तर काय आहे मूळ थीम, काय आहे हार्वर्ड स्पेन्सरची या सिद्धांतामध्ये. तर स्पेन्सरने समाजाच्या उत्पत्तीच्या संदर्भात, चार्ल्स डार्विन ज्याने उत्पत्तीचा सिद्धांत मांडला, मानवाची उत्पत्ती किंवा मानवी प्राण्याची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात त्यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. पण हार्वर्ड स्पेन्सरने समाजाच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला आणि समाजाच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडत असताना स्पेन्सरने समाजाची तुलना मानवी शरीराशी केलेली आहे. आणि स्पेन्सर म्हणतो की मानवी शरीर आणि समाज या दोघांची स्थिती काय आहे, अवस्था सारखी आहे, कारण दोघांचं स्वरूप हे सेंद्रिय आहे. म्हणजे उदय, विकास आणि ऱ्हास या पद्धतीनं दोघांचा भी मार्गक्रमण चालू असतं. ही या सिद्धांतामधली मेन थीम आहे. भौतिक विश्वाच्या मूळ कारणाचा शोध घेत असताना स्पेन्सरने त्याचा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडला. जगाची उत्पत्ती, पृथ्वी तलावरील जीवाची निर्मिती, विकास व त्यांच्या परस्पर संबंधाचा विचार म्हणजे स्पेन्सरचा उत्क्रांतीवाद होय. पुन्हा एकदा सांगतो, मेन काय आहे की स्पेन्सरने उत्क्रांतीवादी सिद्धांत मांडत असताना त्यांनी काय सांगितले की जगाची उत्पत्ती कशी झाली, या पृथ्वी तलावर जीवाची निर्मिती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला आणि त्यांचा परस्परांमध्ये संबंध कसा आहे, या संबंधी स्पेन्सरने मांडलेले विचार म्हणजे स्पेन्सरचा उत्क्रांतीवादी किंवा समाजाचा सेंद्रिय सिद्धांत होय. स्पेन्सर म्हणतो, ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचं बी, त्याच्यानंतर त्याचं रोपटं, त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर आणि कालांतराने तो वृक्ष वयोवृद्ध झाल्यानंतर जसा नष्ट पावतो, तसंच मानवी शरीराची आई आणि वडिलांचे गुणसूत्र मिळून नवीन अर्भकाची जशी निर्मिती होती आणि नंतर त्याचं लहान मूल, नंतर तो तरुण आणि नंतर तो वृद्ध, असा जसा मार्गक्रमण करतो, तसंच सांगतो तो समाजाची सुद्धा निर्मिती. कधी काळी या पृथ्वी तलावर मानव नावाचा प्राणी प्रथम अस्तित्वात आला असेल, नंतर त्याचं कुटुंबाच्या नंतर मग असा टोळ्या करून तो राहत होता आणि टोळीचं नंतर छोटं गाव, वाडी किंवा मग शहरामध्ये जसं रूपांतर होत जातं आणि मग कालांतराने कुठल्याही समाजाच्या अतिउच्च शिखरावर जेव्हा तो पोहोचतो, तेव्हा कालांतराने त्याचा समाजाचा, संस्कृतीचा, व्यक्तीचा आणि एकंदर जीव प्राण्याचा कालांतराने नाश होतो. अशा पद्धतीनं स्पेन्सरनी या सिद्धांतामध्ये काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणजे शरीराची मानवी समाज व जीव शरीराची तुलना केलेली आहे. मानवी शरीर व समाज जीवन यांची उत्क्रांती कशी होत जाते याचे स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. स्पेन्सर म्हणतो, समाज म्हणजे केवळ व्यक्तीचं एकत्रीकरण नाही, जसं शरीर म्हणजे केवळ पेशीचं एकत्रीकरण नाही, तर त्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे.
तसंच समाज सुद्धा केवळ व्यक्तीचं एकत्रीकरण नाही, तर त्यापेक्षा ती आदर्श अशी अवस्था आहे. या पेशी वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन त्यांच्या स्वतःमध्ये अस्तित्वात असणाऱ्या गुणधर्मापेक्षा वेगळं आपलं शरीर आहे आणि ह्या सर्वांच्या समन्वयातून ते घडतं. तसंच वेगवेगळ्या विचार, वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक एकत्र येऊन समाजाची निर्मिती होते, असं हार्बर्ट स्पेन्सरला या ठिकाणी सांगायचे. शरीराप्रमाणे समाजाची उत्पत्ती, विकास आणि नंतर ऱ्हास होतो, हा सांगणारा स्पेन्सरचा जो सिद्धांत आहे त्यालाच समाजाचा सेंद्रिय सिद्धांत असं म्हणतात. स्पेन्सरने हा सिद्धांत मांडत असताना मानवी समाजाची, अर्थात या ठिकाणी आपण फर्स्ट इयरला समाज नावाची जी संकल्पना, सामाजिक संबंध या अर्थाने पाहिली, तो अर्थ इथं अभिप्रेरित नाही, तर इथं समाज नावाची जी संकल्पना आहे ती समुदाय या अर्थानं अभिप्रेरित आहे. समुदायातले लोक एकमेकांमध्ये कसे गुंतलेले असतात, एकमेकांना कशी मदत करतात आणि समुदायातल्या लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची समाजानं किंवा एकंदर समुदायाने कुठली व्यवस्था केलेली आहे, संस्कृती कशी आहे, भाषा कशी आहे, राहणमान खानपान कसं आहे, हे सर्व त्या समुदायानं ठरवलेलं आहे. म्हणून समुदाय कसा अस्तित्वात येतो, समुदायाचा आकार वाढत असताना तिथले प्राथमिक संबंध दुय्यम कसे बनत जातात किंवा औपचारिक संबंध कसे निर्माण होत जातात, हे सविस्तरपणे हार्बर्ट स्पेन्सरने या सिद्धांतामध्ये सांगितलेली आहे. हार्बर्ट स्पेन्सरने समाज व शरीराची तुलना करत असताना काही पॉइंटला अनुसरून इथं त्यांनी तुलना केलेली आहे. त्यातले काही ठळक घटक इथं पाहू आपण. शरीराचं संरक्षण जसं आपलं हात करतात, हाताच्या साह्यानं आपण शरीराचं जसं संरक्षण करतो, कधी कधी पायाचाही वापर करतो आपण संरक्षणासाठी, तर हात हे मानवी आणि कधी कधी पाय हे मानवी शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतात किंवा ते संरक्षण आहेत. तसंच समाजाचं, देशाचं, समुदायाचं संरक्षण करण्याचं काम हे सैनिकाचं आहे, असं त्यांचं मत आहे. हे सैनिक सीमेवर लढणारे असतील, हे सैनिक समाजामध्ये अनैतिक प्रतीच्या विरोधात वर्तन करणारे असतील, हे पोलीस असतील, डॉक्टर असतील, हे म्हणजे समाजाच्या, समुदायातल्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं काम करणारे जे लोक आहेत, या ठिकाणी सैनिक या अर्थानं अभिप्रेरित आहेत. आता कोरोना पिरियड मध्ये पाहिलं आपण की डॉक्टर, कोरोना योद्धा ज्याला म्हणतो आपण, डॉक्टर आहे, पोलीस आहे, इतर सुरक्षा कर्मचारी आहेत आणि म्हणजे बॉर्डरवरचे कर्मचारी, हे सर्व इथं सैनिक या अर्थाने अभिप्रेरित आहे. म्हणून स्पेन्सर म्हणतो की हाताच्या आणि पायाच्या साह्यानं जसं आपण आपल्या स्वतःच्या शरीराचं संरक्षण करतो, तसं समाजाचं संरक्षण करण्याचं काम हे समाजामध्ये वाईट प्रतिवृत्तीच्या विरुद्ध लढणारे जे काही लोक आहेत, ते सर्व समाजाचं संरक्षण करण्याचं काम करतात, असं स्पेन्सरला म्हणायचं. स्पेन्सर म्हणतो नियंत्रण ठेवण्याचं काम, आपल्या बॉडीवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे, मज्जातंतू किंवा मेंदूचं आहे. मेंदू हे आपल्या बॉडीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. मेंदू सांगतो आपल्याला की रेड सिग्नल काय आहे, ग्रीन सिग्नल काय आहे, कोणतं चांगलं काम आहे, कोणतं वाईट आहे, काय करायचं काय नाही करायचं, गाडी चालवत असू तर ब्रेक कधी दाबायचा, कधी स्पीड वाढ, हे सर्व म्हणजे काय, आपल्या बॉडीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे मेंदूचं आहे. त्याच पद्धतीनं समाजावर किंवा समुदायाचं नियंत्रण करणे कोणाच्या हातात आहे, तर ते शासन संस्थेच्या हातात आहे. शासन संस्थेचे जे काही पैलू असते, मग ती न्याय संस्था आहे, कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, हे सर्व आपापल्या पद्धतीनं समाजाच्या, समुदायाच्या लोकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. स्पेन्सरनी पुढे तिसरा पॉइंट सांगितलाय की पोषणाची जबाबदारी कोणाची आहे, तर जे पंचेंद्रिय आहेत आपले, हे पंचेंद्रिय, रक्तवाहिन्या, हृदय, हे आपल्या बॉडीचं पोषण करण्याचं काम करतात
आणि समाजाचं पोषण कोणाच्या हातात आहे? हे वाहतूक आणि दळणवळणाची जी साधनं आहेत किंवा आज ती तंत्रज्ञानाच्या युगातली जी काही टेक्नॉलॉजिकल साधनं आहेत, ही आपलं पोषण करण्याचं काम करते आहे, असं स्पेन्सरला म्हणायचं आहे. स्पेन्सर म्हणतो समाजाचं आणि शरीराचं स्वरूप कसं आहे? सेंद्रिय आहे. म्हणजे काय? वेगवेगळे घटक एकत्र येऊन याची निर्मिती झालेली आहे. आपण प्रकार्यवाद पाहत असताना पाहिलं, की कुठलाही पार्ट हा त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आपल्या बॉडी पार्टला, तर त्याला दुसऱ्याच्या सोबतीचंच अस्तित्व आहे. म्हणून एखादा अवयव हा काय आहे? नसला तरीही काय होतो, की माणसाचं अस्तित्व टिकून राहतं. एखादा अवयव. आता तुम्ही म्हणाल मेंदूच नसेल तर आपलं अस्तित्व कसं राहील? तर काही काही अपवाद असे काही अवयव कसे महत्त्वाचे आहेत, की ज्यामुळं आपलं अस्तित्व टिकून राहणार नाही ज्याच्या अभावामुळं. परंतु काही समजा हात, पाय, बोट असेल, एखादा कान असेल, काहीतरी एखादा आपला कुठलं म्हणजे जो सेंटर पॉइंट आहे तो सोडून एखादा अवयव जर नसेल, तर व्यक्तीचं अस्तित्व राहतं, असं स्पेन्सरला म्हणायचं आहे. त्याच पद्धतीनं समुदायातला किंवा समाजातला एखादा व्यक्ती नसला तरी समाजावर किंवा समुदायावरच्या अस्तित्वावर त्याचा परिणाम पडत नाही. समुदाय अस्तित्वात राहतो, हे या ठिकाणी स्पेन्सरने सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीनं डर्किमनी सुद्धा म्हटले, की सामाजिक तथ्याच्या संदर्भात सामाजिक तथ्य ही समाजानं निर्माण केलेली सामुदायिक प्रॉपर्टी आहे, ती कोणा एका व्यक्तीची नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या येण्या जाण्यावर सामाजिक तथ्याचं अस्तित्व अवलंबून नसतं, कारण ती व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीपेक्षा समाज सुद्धा श्रेष्ठ आहे, असं इथं स्पेन्सर सांगतो आहे. म्हणून एक व्यक्ती नसली काय, दोन व्यक्ती नसली काय, त्याचा समाजावर काही परिणाम होत नसतो. त्याच्या वाचून समाजाचं काही अडत नाही. पुढं स्पेन्सर म्हणतो, त्या उपघटकामध्ये समन्वय व परस्परावलंबन आहे. हे उपघटक कोणते? शरीराचे जे घटक आहेत, हे घटक दुसऱ्यावर अवलंबून आहे. कारण एका घटकानं जर त्याचं कार्य करणं बंद केलं, तर दुसऱ्यावर त्याचा काय होतो? परिणाम होतो. उदाहरणार्थ पायाने चालणं बंद केलं, तर बाकीच्या अवयवावर परिणाम होतो. डोळ्यांनी पाहणं बंद केलं, तर दुसऱ्या अवयवावर परिणाम होतो. मागच्या वेळेस आपण एक बॉडी पार्टच्या उदाहरण पाहिलं होतं. वेगवेगळ्या बॉडी पार्टमध्ये भांडणं झाले, तर काय होतं, की म्हणजे जीभ जरी संरक्षित असली, तरी त्याच्यावर बाकीच्या शरीराच्या जे उपघटक आहेत, ते अवलंबून आहेत आपल्या शरीराची. म्हणून आपले जे उपघटक आहेत, त्या सर्वांमध्ये काय आहे? समन्वय आहे आणि एक घटक दुसऱ्यावर अवलंबून आहे. तसंच समाजाचं सुद्धा आहे. समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, मग कुटुंब, धर्म, विवाह, अर्थ, एक संस्था दुसऱ्या संस्थेवर काय आहे? अवलंबून आहे. एक घटक दुसऱ्यावर अवलंबून आहे. कितीही महत्वाचा व्यक्ती किंवा डॉक्टर असेल जो की तो कुठल्या छोट्या माणसावर अवलंबून आहे. मग ते कटिंग करणाऱ्यावर असेल किंवा ते एखादा प्लंबर टीव्ही दुरुस्त करणं. म्हणजे काय म्हणू आपण, आजच्या समाजाचं स्वरूप हे सेंद्रिय आहे. कुठलीही व्यक्ती सर्व आपल्या गरजा एकटी पूर्ण करू शकत नाही, तर त्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून त्याच्या उपघटकामध्ये समन्वय आहे, असं स्पेन्सरला म्हणायचं आहे. स्पेन्सर म्हणतो, ज्याप्रमाणे शरीराची वाढ समजा गर्भापासून अर्भक ते छोटं मूल, मग किशोरावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था असं जे चक्र चालू आहे, तसंच समाजाचं सुद्धा आहे. समाज आजच्या सारखी ही वाढलेली लोकसंख्या जेव्हा भूतकाळात आपण मागे जाऊ, तर त्याचा आकार हळूहळू आपल्याला कमी कमी होत जाताना दिसेल. कारण लोकसंख्या वाढल्यामुळंच शहराचा, समाजाचा, खेड्याचा, समुदायाचा एकंदर काय वाढला? आकार वाढला. म्हणून लहान लहान आपल्या पूर्वजांच्या ज्या टोळ्या होत्या, त्या आज त्या टोळ्या जिथं स्थिर झाल्या, तिथं छोटी गावं मोठ्या शहरामध्ये रूपांतरित झाली. म्हणून ही जी वाढ आहे, तर ही वाढ छोट्याकडून मोठ्याकडे होत जाते. लहान मूल ते प्रौढ माणूस, छोटं बीज ते मोठा वृक्ष,
छोटी टोळी ते मोठा समुदाय. म्हणून या प्रमाणे जशी शरीराची वाढ होते तशीच समाजाची सुद्धा वाढ होते, हे स्पेन्सरनी या सिद्धांतातून सांगितलेलं आहे. पुढे म्हणतो स्पेन्सर, लहान मुलाच्या गरजा किंवा त्याच्या शरीराची गुंतागुंत ही कमी होत असते. जसा जसा आपल्या शरीराचा विकास होत जाईल तशा तशा आपल्या गरजा वाढतील, तशी तशी आपली वैचारिक गुंतागुंत वाढत जाईल, आपला भावनिक बौद्धिक विकास होत जाईल, तशी तशी काय होते, ही गुंतागुंत वाढत जाते. जेवढं मूल छोटं तेवढ्या त्याच्या गरजा मर्यादित आणि त्याची वैचारिक गुंतागुंत कमी. त्याचप्रमाणे जेवढं छोटी टोळी किंवा जेवढा गटाचा आकार लहान तेवढे त्यांचे संबंध हे सरळ साधे असतात. जेवढा विकास, जेवढ्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत जाईल तशा तशा गुंतागुंती समुदायामध्ये वाढत जातील. म्हणून काय सांगतो स्पेन्सर, की जसं शरीराच्या गरजा शरीराच्या विकासाबरोबर वाढत जातात आणि शरीरामध्ये गुंतागुंत होत जाते, त्याच पद्धतीनं लहान टोळीचं मोठ्या समुदायामध्ये रूपांतर होत असताना तिथं सुद्धा गुंतागुंत वाढत जाते, असं स्पेन्सरला म्हणायचं आहे. म्हणजे समाज व शरीराची गुंतागुंत ही सारख्या त्या म्हणजे तशीच ती वाढत जाते. आदिम समुदायामध्ये ही गुंतागुंत कमी होती, तिथं श्रमविभाजन कमी होतं, तिथं तंत्रज्ञानाच्या अभावामुळं त्या पद्धतीने ते कार्य ते करायचे मधमाशासारखं. परंतु आज समाजामध्ये श्रमविभाजन वाढत गेल्यामुळं, कशामुळं वाढलं तर लोकसंख्या वाढल्यामुळं आणि तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळं, म्हणून गुंतागुंत ही वाढत गेलेली आहे. शरीराच्या रचनेतील बदलाबरोबर कार्यामध्ये सुद्धा काय होतो, बदल होत जातो. जसे जसे शारीरिक विकास होत जाईल तसं तसं आपलं कार्य आपल्या दर्जानुसार आपण करत जाऊ किंवा त्यामध्ये बदल होत जातो. स्पेन्सरने सांगितले तसंच समाजाची जशी रचना बदलत जाईल तसं तसं समाज रचनेच्या कार्यात काय होतो, बदल होतो. आणि पुढचा आणि या दोघातलं साम्य सांगितले स्पेन्सरने, सर्व विविध अवयवाच्या एकतेतून ज्या पद्धतीनं शरीर अस्तित्वात आलंय त्याच पद्धतीनं वेगवेगळे जाती धर्म वेगवेगळ्या लिंगाचे लोक एकत्र येऊन समाजाची काय झाली, निर्मिती झालेली आहे. म्हणून विविधतेतून एकता हे समुदायाचं किंवा समाजाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. कारण समुदायातले सर्व लोक जर सारखंच काम करत राहिले एकच, तर आपल्या गरजा पूर्ण होणार नाही. म्हणून त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार, त्याच्या बौद्धिक कौशल्यानुसार व्यक्ती काय करत जाते, वेगवेगळे कार्य करते. आणि मग काही कार्य लिंगानुसार आहेत, काही कार्य शारीरिक क्षमतेनुसार आहेत, काही कार्य बौद्धिक क्षमतेनुसार आहेत. म्हणून विविधतेतून एकता आहे. आज जशी डॉक्टर इंजिनियरची गरज आहे तसंच म्हणजे शेवटचा जो घटक आहे साधं सफाई करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याची सुद्धा गरज आहे. म्हणून विविधतेतून एकता हे शरीरासारखंच समाजाचं एक काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. एकंदर काय आहे तर समाज हा सेंद्रिय एकतेसारखा आहे किंवा मानवी शरीरासारखा आहे, हे स्पेन्सरनं सांगितलं आहे. आणि यामुळेच त्यांनी समाज व शरीराची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. या ठिकाणी तो म्हणतो रचनेतील बदलाबरोबर कार्यामध्ये बदल होतो, कारण ते यासाठी महत्वाचं आहे. केवळ समाज व शरीरातलं साम्यच सांगितलेलं नाही, तर स्पेन्सरने त्यातले भेद सुद्धा सांगितलेले आहे. समाज व शरीर या दोघांच्या आकारात जशी वाढ होत जाते तसंच त्यामध्ये काय आहे, फरक सुद्धा आहे. की शरीराच्या सर्व अवयवांना स्वतंत्र अस्तित्व नसतं, परंतु समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत, मग ते कारखाने असतील, कुटुंब, शाळा, राजकीय पद्धत यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. म्हणून स्पेन्सर म्हणतो इथं दोघांमध्ये फरक आहे, की गर्भ बीज
हात पाय फुले फळ झाड विकासाबरोबर काय होतंय, श्रम विभाजन आणि विशेषीकरण होते. म्हणून समाज व शरीराच्या रचनेबद्दल कार्यात बदल होतो, परंतु तो पुढं म्हणतो काही बाबतीमध्ये काय आहे, फरक आहे. कारण कान नाक डोळा यांना शरीरापासून काय नाहीये, वेगळं अस्तित्व नाहीये. आपलं जे केंद्रबिंदू आहे किंवा जे नियंत्रणाचे पॉइंट आहेत तो शरीरामध्ये एकच आहे, परंतु समाजामध्ये नियंत्रण करणारे केंद्र वेगवेगळे आहेत. समाजाचे जे उपघटक आहेत ते स्वतंत्र आणि विखुरलेले आहेत आणि त्यांना स्वतःचं असं अस्तित्व आहे, परंतु शरीराचं तसं नाहीये. कुठल्याही अवयवाला शरीरापासून वेगळं अस्तित्व नाहीये. म्हणून स्पेन्सरनी पुढं काय की या ठिकाणी समाज व शरीर यांची तुलना करत असताना दोघांमध्ये काय साम्य आहे आणि दोघांमध्ये काय फरक आहे किंवा भेद आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हार्बर्ट स्पेन्सरचा सेंद्रिय सिद्धांत काय आहे, तर समाजाला मानवी शरीरासारखंच सेंद्रिय स्वरूप आहे हे ऑगस्ट कॉमने सांगितलेले आहे. स्पेन्सरने सांगितलेलं आहे. तर सेंद्रिय स्वरूप म्हणजे काय, तर कुठल्याही घटकाची रचना एक संघ नसते, तर ती रचना अनेक घटकाच्या एकीकरणातून किंवा उपघटकाच्या एकीकरणातून आणि समन्वयातून ती अस्तित्वात येते. हे सर्व उपघटक कमी अधिक प्रमाणामध्ये आपापल्या पद्धतीने योगदान देत असतात आणि म्हणून रचनेमध्ये त्या ज्या अर्थी ते उपस्थित आहेत त्या अर्थी त्यांचं कार्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून संरचनात्मक प्रकार्यवादाप्रमाणे हार्बर्ट स्पेन्सरने या ठिकाणी समाज व शरीर यांची तुलना केलेली आहे. समाजाचं स्वरूप हा शरीरासारखंच आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.